आम्ही जिजाबाई शहाजीराजे भोसले म्हणजेच तुमच्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री. आम्ही या भूमीवर जन्माला आलो अन्यायाच्या परकीय सत्तेच्या छायेत. लहान असतानाच मनाशी पक्क केलं होतं स्वराज्य निर्माण करायचं. तो काळ सोपा नव्हता. स्वराज्याची स्वप्न पाहणं तर दूरच, पण स्वतःचा धर्म संस्कार जपणंही पाप होतं. परंतु कोणाला तरी हे धाडस करावंच लागणार होतं. अशा अंधाऱ्या काळात आमचे शिवबा आमच्या गर्भात होते. गर्भात असतानाच आम्ही त्यांच्या मनात धर्म, स्वराज्य आणि रयतेसाठी जगण्याची आग पेटवली होती. शिवनेरीच्या कड्यावर रात्रीच्या शांततेत आम्ही रोज शिवाई देवी समोर उभे राहायचो. हात जोडून तिला एकच साकडं घालायचो. आई शिवाई, आमच्या पोटी जन्म घेणारा पुत्र, गणिमांचा संहार करणारा आणि या मातीचा, रयतेचा रक्षक व्हावा, हीच आमची इच्छा आहे. आई शिवाईची कृपा झाली आणि पुढे आमच्या शिवबांनी रयतेचं स्वराज्य निर्माण केलं. आज शेकडो वर्षांनंतर आम्ही पाहतो आमच्या शिवबांची जयंती मोठ्या थाटात साजरी होते. ढोल, ताशे, मिरवणुका, व्याख्यानमाला, फोटो, स्टेटस हे सगळं पाहून आम्हाला प्रचंड आनंद होतो. पण एक प्रश्न सतत मनात येतो, तुम्ही शिवबांचं केवळ स्मरण करता की त्यांचे विचार जगता? शिवजयंतीचा उत्सव उत्साहात साजरा करा, परंतु त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध उभं राहून, स्त्रीला सन्मान देऊन, मुलांमध्ये संस्कार रुजवून आणि स्वराज्य म्हणजे फक्त सत्ता नव्हे तर जबाबदारी आहे हे समजून शिवजयंती साजरी करा. जर आजचा शिवभक्त थोडा जरी शिवाजी होण्याचा प्रयत्न करेल तरच आमचं मातृत्व सफल ठरेल.